नमो बुद्धाय जय भीम। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध विश्ववंदनीय परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला त्रिवार वंदन करतो। धम्मबंधू आणि भगिनींना सप्रेम जय भीम करतो। बाबासाहेबांच्या विचाराची क्रांती खेड्यामध्ये पाड्यामध्ये घराघरामध्ये पसरणारे वामनदादा कर्डक हजारो गायकाच्या गळ्यातील कंठमणी असणारे सामाजिक चळवळीतील आणि बाबासाहेबांच्या विचाराचा प्रसार करण्यामध्ये अत्यंत मोलाचं असं योगदान, समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचं, शैक्षणिक सामाजिक बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम वामनदादांनी अत्यंत प्रेरणादायी केलेलं आहे। खरोखरच माझी 10 भाषणे आणि माझ्या वामनाचं एक गाणं हे समाजाच्या हितासाठी, समाजाच्या जागृतीसाठी अत्यंत आवश्यक आहे असे उद्गार बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेले। बाबासाहेब आंबेडकर असे बोलत होते, माझे 10 भाषणं तर माझ्या वामनाचं एक गाणं हे समाजाच्या प्रगतीसाठी, समाजाच्या विकासासाठी, समाजाच्या जागृतीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। निस्वार्थ, कसलाही लोभ न ठेवता, कसलीही आसक्ती न ठेवता समाजाची सेवा करण्यासाठी, समाजाला बाबासाहेबांचा संदेश देऊन समाजामध्ये जागृती करण्यासाठी वामनदादांनी फार मोलाचं योगदान केलं। परंतु समाजामध्ये कितीही जरी काही केलं तर जागृती होत नाही। हे सांगत असताना वामनदादा म्हणतात की केस माझे हे गळू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू लागले। गोडी मधाची मला होती जोवरी, सारे चिटकून होते मला तोवरी। गोडी संपतात सारे आता पळू लागले, हे जीवन मला कळू लागले। आस होती पुढे झेप होती पुढे, पंख पसरीत गेलो चोहीकडे। पंख माझे आता हे गळू लागले, हे जीवन मला कळू लागले। एक सेवक बनून मी सेवा दिली, लोक म्हणतात केव्हा दिली। शब्द उलटेच मला हे मिळू लागले, हे जीवन मला कळू लागले। बाबासाहेबांचा संदेश देत असताना लोभाला, आसक्तीला बळी न पडता समाजाच्या हितासाठी अहोरात्र फिरणारे, जागृती निर्माण गीताच्या माध्यमातून जागृती निर्माण करणारे वामनदादा हे बाबासाहेबांचा संदेश सांगताना म्हणतात की बाबांनो, माळरानी जसं नंदनवन आहे, माळरान होतं, त्या माळरानाचे कष्ट करून नंदनवन फुलवावं, तशी आपल्या बहुजन समाजातील माणसाच्या स्वाभिमानासाठी, अभिमानासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती केली। म्हणून आज आपल्याला आनंदाचं जीवन जगायला मिळालेलं आहे। ते वामनदादा म्हणतात, युगायुगाचे रान पाहिले, माझ्या भीमाने शोधून काढिले। कष्ट केली जिमीन जशी पोळी, आणि गेला बागेचा तो फुलमाळी। संदेश देतात ते, नका सुटू बाग ही केळी, गेला बागेचा तो फुलमाळी। अरे बहुत मोठ्या कष्टानं, मोठ्या परिश्रमानं ही दौलत बाबासाहेबांनी उभी केलेली आहे। ही समाजामध्ये जागृती निर्माण करून विकासाच्या वाटा बाबासाहेबांनी मोकळ्या केलेल्या आहेत। त्या वाटा आपल्या शाबीत राहून आपण प्रगतीच्या मार्गावर जाऊन समाजामध्ये मानवता, एकता आणि प्रगती व्हावी आणि बाबासाहेबांच्या विचाराची समाज व्यवस्था या देशामध्ये निर्माण व्हावी, यासाठी वामनदादा म्हणतात, अरे भीम गेल्या पाठी तू काय काय केलं, प्रश्न विचारतात ते समाजाला। भीम गेल्या पाठी तू काय काय केलं, कुठं कुठं लावलं पदाला, दादा विचार आपल्या मनाला। देऊन शिक्षण दिनात रक्षण, देऊन शिक्षण घटनेत आरक्षण, दिला आहे र भीमान, असंच शिक्षण
घटनेत आरक्षण दिलं आहे काय कुणाला, भीम गेल्या पाठी तू काय काय केलं, कुठं कुठं लावलं पणाला. मग बाबासाहेबाच्या नंतर समाजामध्ये जो तो स्वार्थीपणा निर्माण झाला आणि जो तो स्वतःच बघू लागला, गटातटामध्ये बाबासाहेबाच्या विचाराची पेरणी झाली आणि ती पेरणी गटतट निर्माण झाले आणि जो तो स्वतःला मोठा समजू लागला आणि भीम विचार सारे गटातटाने विखरले, एकटी तुटली. हे सांगत असताना वामनदादा म्हणतात की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, अरे तलवारीचे तयाच्या इथं न्यारेच टोक असते. वाणीत भीम असता कर्मीत भीमा आहे, आचरण तुझ्या पिलाचे सारेच नेक असते. भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते तरी तर परिवर्तन झालं असतं. बाबासाहेबांची क्रांती, बाबासाहेबांचा त्याग, बाबासाहेबांनी सोसलेले कष्ट हे सारे आपल्या गीताच्या माध्यमातून सांगत असताना, बाबासाहेबांचा संदेश देत असताना अत्यंत परखड आणि मनाला भेदेल अशा शब्दात वामनदादा सांगायचे, भीम माझा लढे देत होता, मला समतेकडे नेत होता. समतेकडे नेत होता. भीम माझा लढे देत होता. लढा आपला मानवतेचा होता, विकासाचा होता. आणि हे सारं करून बाबासाहेबांनी आपल्याला एकतेच्या मार्गावर आणून ठेवलेलं आहे, एकतेच्या स्वाभिमानाच्या विकासाच्या मार्गावर आणून ठेवलेलं आहे. जाता जाता आपला बाप आपल्याला सांगून गेला, वामनदादा म्हणतात की बाबांनो, हा विकासाचा, हा प्रगतीचा गाडा मी हा विकासाच्या मार्गाला लावलेला आहे. जाता जाता तथागत भगवंताचा मानवतावादी, सत्यावर आधारित, प्रज्ञेवर आधारित, कर्मावर आधारित विचाराचा असा धम्म मी तुम्हाला दिलेला आहे. या विकासाच्या गाड्याला चालना देण्यासाठी तुम्ही ज्ञानवंत बना, तुम्ही शीलवंत बना आणि तुम्ही या गाडा चालवणारे गाड्याचे खरे चालक बना आणि विकासाचा गाडा हा पुढे पुढे द्या. परंतु ते विकासाचा गाडा पुढे नेत असताना मतभेदाने, गटातटाने जर राहिलो तर त्या गाडा ढिला, जर मततट गटतट राहिलो तर पुढे जाणार नाही. म्हणून यासाठी एकी पाहिजे, ती संघटना पाहिजे. ती बाबासाहेबांच्या विचाराचं आपल्याला ज्ञान पाहिजे. ते यासाठी वामनदादा म्हणतात की बाबांनो, एकी ठेवा, कारण हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं आणि तुम्हाला आपल्यासाठी बाबासाहेबांनी जीवाचं रान केलं. त्या महामानवाच्या विचाराला, त्या महामानवाच्या विचाराला आपण स्मरणात ठेवावं आणि त्यांचा प्रगतीचा गाडा पुढे पुढे नेण्यासाठी वामनदादा काय म्हणतात, सांगू किती मी दादा. वामनदादा म्हणतात, एकजुटीनं, एका दिलानं, एका मतानं नांदा, विहार आपले बांधा रे दादा, विहार आपले बांधा. एकाचे मुंडके इकडे, एकाचे मुंडके तिकडे, आज कसे इथे हे झाले, संघटनेचे हे तुकडे. तुकडे तुकडे आणा इकडे, हळू हातानं सांदा, विहार आपले बांधा रे दादा, विहार आपले बांधा. बुद्धाची छोटी मूर्ती बसवावं आसनावरती, म्हणते जी येता गावी, सेवेची संधी घ्यावी, खावी त्याने दुबळ्या घरची, मीठ भाकर कांदा. विहार आपले बांधा रे दादा, विहार आपले बांधा. साठी तुझी ढळली आता, कर काही जाता जाता, तू बसल्या बसल्या आता, वाचव गौतम गाथा. बाबासाहेबांनी समतेचे आणि एकजुटीसाठी प्रत्येक गावामध्ये विहार असावं. विहारामध्ये प्रत्येक लोकांनी
एकत्र यावं, बुद्धवंदना घ्यावी, बाबासाहेबांच्या भीमाच्या विचाराची प्रेरणा घ्यावी आणि याच्यातून बंधुतत्वाचे, समतेचे, करुणेचे नातेसंबंध निर्माण होतील. आपल्या मुलावर चांगले संस्कार पडतील, त्यांना धम्म कळेल, बाबासाहेबांची क्रांती कळेल, बुद्धाचे विचार करतील आणि समाज हा शीलवान आणि सदाचाराच्या मार्गाने लागेल. भांडण, तंटे, राग, द्वेष नष्ट होऊन एकता निर्माण झाली. एकी जर असेल तर घराचा विकास, एकी जर असेल तर गावाचा विकास आणि संघटन जर असेल तर देशाचा विकास हे मात्र सत्य आहे. त्यासाठी प्रज्ञावान, शीलवान आणि ज्ञानवान समाज असणं अत्यंत गरजेचं आहे. नमो बुद्धाय. जय देव.